नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 4 महिने उलटलेले आहेत आणि जेव्हापासून बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आलं तेव्हापासून बीडची अनेक प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात आणि या सगळ्यामधून एक महत्त्वाचं प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं, ते म्हणजे परळीत असलेल्या औष्णिक केंद्राचं. या परळीत जे औष्णिक केंद्र आहे तिथे जी राख पडते, ही राख उचलण्याची मक्तेदारी काही लोकांनी घेतलेली होती. या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं तर धनंजय मुंडेंचा उजवा हात अर्थात राईट हँड असलेल्या वाल्मिक कराडची सत्ता या औष्णिक केंद्रावरती होती, इथल्या राखेवरती होती आणि याच राखेच्या संपूर्ण पैशातून अनेकांनी स्वतःची गडगंज संपत्ती कमवलेली पाहायला मिळाली. मात्र वाल्मिक कराडच्या याच राखेच्या साम्राज्याला आता सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते शासनाच्या वतीने झालेलं आहे. कारण याच औष्णिक केंद्रातली जी राख आहे ती राख आता बाहेरच्या व्यक्तींना उचलण्याची परवानगी मिळालेली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, ही राख नेमकी कशासाठी वापरली जाते, ती कशी तिथे येते आणि त्याच्यानंतर या राखेचं पुढे काय केलं जातं आणि आता ही राख नेमकं कोण उचलणार आहे, या सगळ्यावरतीच आपण बोलणार आहोत. आणि या लाईव्ह मध्ये माझ्याबरोबर माझा सहकारी संकेत देशपांडे आहे. संकेत, सगळ्यात पहिल्यांदा औष्णिक केंद्राला ज्या काही निविदा काढण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता राख उचलण्याची जी परवानगी मिळाली आहे, हे नेमकं सगळं प्रकरण सोप्या भाषेत काय? समृद्धी मुळामध्ये जर आपण पाहिलं तर बीडच्या मध्ये प्रमुख उद्योग जर आपण पाहिले तर राख आणि पवनचक्क्या हेच दोन असताना पाहायला मिळतात. या दोन गोष्टींवर बीड जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणावरचं अर्थकारण जे आहे ते अवलंबून असल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर प्रामुख्याने अवैध राख उपसा जो आहे तो समोर आला होता वाल्मिक कराडचा. तर या राखेच्या डोलाऱ्यावरच सगळा डोलारा जो आहे, कोट्यावधींची मोहमाया जी आहे ती यातून उभी राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर ज्यावेळी अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर त्यानंतर काही गोष्टी या स्ट्रिक्टली करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. बीडच्या जिल्हा प्रशासनाला तशा सूचना दिल्या आणि त्यानंतर तब्बल साधारणतः समृद्धी 3-3.5 वर्षांनंतर राख प्रक्रियेचं हे टेंडर जे आहे ते महाजेनकोकडून काढण्यात आलं. 16 कंपन्यांना या संदर्भातली निविदा जी आहे ती समृद्धी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असणाऱ्या परळी मतदारसंघातील परळी तालुक्यामध्ये दाऊदपूर, दादाहरी आणि वडगाव या परिसरामध्ये महाजेनकोचे 3 नवीन औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळालं आहे. एक जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते साधारणतः 250 मेगावॅट इतका आहे. 250 डिवाइड 3 केले तर 750 मेगावॅटची ही संपूर्ण केंद्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये 750 मेगावॅट इतकी वीज निर्माण केली जाते या सगळ्या राखेच्या माध्यमातून. यामध्ये समृद्धी 2 प्रकारच्या राख ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. एक राख आहे जी पॉड या प्रकारामध्ये येते, जी जड असते आणि जी राख बंधाऱ्यामध्ये सोडली जाते, ज्याचा वापर प्रामुख्याने वीट भट्टीसाठी केला जातो. आणि दुसरी जी फ्लाय राख आहे, ही फ्लाय राख जी आहे ती बंकरमध्ये नेऊन सोडली जाते, जी प्रामुख्याने बीड सोबतच लातूर, परभणी आणि बीडच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये पाठवण्यात येते. या सगळ्यावर वचक बसवण्यासाठी समृद्धी दाऊदपूर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी जे आहे ती प्रशासनाकडे याच्यामध्ये शिस्तबद्धता लावावी यासाठीचे अर्ज केले होते आणि त्यानंतर 16 निविदांना जी आहे ती आता मंजुरी देण्यात आलेली आहे. तशी माहिती जी आहे ती परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील इंगळे यांनी माध्यमांना दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि महानिर्मिती ही जी शासनाची संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून ही सगळी निविदा प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे. बीड आणि परळीच्या बाहेरील व्यक्तींना जी आहे ती समृद्धी आता पैसे देऊन ही सगळी राख जी आहे ती खरेदी करता येणार आहे. म्हणजे अवैध राख उपसायला जी आहे ती कुठेतरी निर्बंध या सगळ्याच्या निमित्तानं लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संकेत, तू आत्ताच बोलताना असं म्हटलास की बीड आणि परळीच्या बाहेरच्या लोकांना ही राख आता उचलता येणार आहे. बाहेरच्या लोकांना हा शब्द जेव्हा आपण वापरतोय त्याचाच अर्थ होतो की आतापर्यंत ही राख जी आहे ती आम्हीच उचलणार, अशा पद्धतीचा एक तगादा गावातल्या लोकांकडून यासाठीचा तगादा लावला जात होता किंवा आग्रह केला जात होता. नेमकं गावातल्याच लोकांकडून ही सगळी राख घेण्यासाठीचं नेमकं कारण काय होतं? समृद्धी राखेच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या करता येतात. आपण जसं सुरुवातीलाही म्हटलं तसं बीडचं अर्थकारण या सगळ्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रावर राखेतून प्रामुख्याने असल्याचं पाहायला मिळतं. कारण त्यातली जी पॉड या प्रकारातली
राख आहे जी वीट भट्टीसाठी वापरली जाते त्याची किंमत हा सगळा कच्चा माल काही लाखांमध्ये समृद्धी जाताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या राखेतून सहज पैसा कमवण्याचं माध्यम कोणतं तर हे सगळं राख उद्योग असल्याचं पाहायला मिळतं. आणि यामुळेच परळी असेल किंवा आजूबाजूच्या सगळ्या बीड जिल्ह्यातल्या परिसरातून प्रामुख्याने ही राख आपल्यालाच मिळावी, राखेचं कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळावं अशी साधारणतः मागणी किंवा तसंच सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र शासनाकडून त्याचं कायदेशीर टेंडर समृद्धी काढलं जात होतं. मागच्या 3-3.5 वर्षांपासून कुठेतरी ही प्रक्रिया काहीशी संत झाली होती. अगदी बंद जरी नसेल झाली तरी काहीशी संत झाली होती, त्याच्यामध्ये काहीशी शिथिलता आली होती. मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर, कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर हे राख प्रकरण जे आहे ते कुठेतरी बीड, परळी, आष्टी, माजलगाव अशा आजूबाजूच्या सगळ्या परिसरांपुरतंच सीमित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारीचे जसे रोज एक एक कारनामे समोर येऊ लागले, तसे या राखेच्या माध्यमातून ही अवैध होणारी वाहतूक आणि हे सगळे पर्यावरण दृष्ट्या कसं हे सगळं हानिकारक आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने समोर येऊ लागल्या. आणि त्यानंतर राखेचा मुद्दा समोर आल्यानंतर आता 3-3.5 वर्षांनंतर ही सगळी प्रक्रिया नव्यानं राबवण्यात आली आणि टेंडर काढून ही सगळी राख जी आहे ती बाहेरील व्यक्तींना जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच ही राख जी आहे या राखेवरती जसं आपण सुरुवातीला मी म्हणालो त्या पद्धतीने या राखेमधून खरं तर अनेकांचे डोलारे, गडगंज संपत्तीचे डोलारे उभे राहिले होते. कारण सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट अशी की या औष्णिक केंद्रातून जी काही ऊर्जा बाहेर पडते, जी काही रासायनिक केमिकल युक्त अशी हवा असते किंवा जे काही प्रदूषण यामुळे होतं, हे सगळं प्रदूषण जर आम्ही सहन करत असू तर मग यातून जे काही उत्पन्न निर्माण होणार आहे ते सुद्धा आम्हालाच पाहिजे असा हट्ट इथल्या स्थानिकांकडून धरला जात होता. आणि त्यामुळे ही राख बाहेरच्या व्यक्तींना विकत घेता येत नव्हती. आणि आता मात्र या सगळ्या प्रकरणातलं जसं आपण सांगितलं तसं टेंडर निघालेलं आहे आणि आता कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा या सगळ्याच भागांमध्ये लावलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी औष्णिक केंद्र आहेत, जिथून कुठून राख उचलता येते, राखेचा उपसा करता येतो, त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त लावलाय. आणि पुढच्या काहीच दिवसांमध्ये या ठिकाणून वाळू उपसा जो आहे, राख उपसा जो आहे तो खरं तर चालू सुद्धा होणार आहे. मात्र या सगळ्याचा वाल्मिक कराडशी नेमका संबंध कसा आणि वाल्मिक कराडचं या राखेशी अगदीच आपण म्हणायला गेलो तर खूप जुनं नातं आहे, त्याचं नेमकं नातं काय आणि त्यांनी जी काही संपत्ती कमवली त्यातली ही राखेवरती डिपेंड असणारी संपत्ती नेमकी किती आहे संकेत? समृद्धी काही कोट्यावधींची प्रॉपर्टी ज्यावेळी वाल्मिक कराडने कमवली होती त्यातली अर्थातच अगदी आपण म्हणू शकतो की निम्म्याहून अधिक संपत्ती जी आहे ती या सगळ्या राख प्रकल्पातून मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कारण वाल्मिक कराडची अवैध संपत्ती, वाल्मिक कराडचा इन्कम सोर्स तसा ठामपणे आजपर्यंत कधीच समोर आला नाही. ज्यांनी मागणी केली त्या याचिकाकर्त्यांनाच नोटीस आल्याचं पाहायला मिळालं होतं. आपण त्या संदर्भातलं माहिती देखील आपल्या प्रेक्षकांना दिली होती समृद्धी. त्यामुळं त्याचा इन्कम सोर्स हा डायरेक्ट तो करू शकत नव्हता, कारण राख या सगळ्या प्रकरणामुळेच त्याची संपत्ती जी आहे ती देखील वाढल्याचं पाहायला मिळत होतं. आणि वाल्मिक आणि राख तू जसं सांगितलं तसं हे फार जुनं नातं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण अर्थातच आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं परळी आणि आजूबाजूच्या लोकांकडूनच ही राख आपल्याला, या राखेचं टेंडर आपल्यालाच मिळावं किंवा या सगळ्याचा उपसा करण्याची परवानगी आपल्यालाच मिळावी असं ज्यावेळी म्हटलं जात होतं, तर त्यावेळी अर्थातच परळी का किंग कोण, तर अर्थातच वाल्मिक कराडचं नाव समोर येत होतं. त्यामुळं वाल्मिक आणि त्याची संपूर्ण गँग जी आहे तीच या राख उपशाचं टेंडर जे आहे ते मिळवण्यासाठी धडपड करत होती. ती सगळे यंत्रणाच त्यांच्यासोबत असल्यामुळे ते त्यांना मिळताना देखील पाहायला मिळत होतं. आणि त्या सगळ्यामुळे या सगळ्यातूनच वाल्मिक कराडच्या पापाचा डोलारा जो आहे तो या सगळ्या राखेच्या डोलाऱ्यावर समृद्धी उभा राहिल्याचं पाहायला मिळतं. संकेत, आपण एकीकडे बघतोय की आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातली तिसरी सुनावणी पार पडली आणि त्याच्यानंतर आजच्या सुनावणीमध्ये जो वाल्मिक कराड आहे त्याच्या संपत्तीवरती जप्ती आणण्याच्या बाबतचा सुद्धा मुद्दा आजच्या युक्तिवादामध्ये चर्चेला गेला होता. त्यामुळे एका बाजूला वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत. कदाचित येत्या काळामध्ये ही संपत्ती जप्तही होऊ शकते. जसं आत्ताही आपण चर्चा केली त्यानुसार वाल्मिक कराडचा इन्कम सोर्स कुणालाच माहित नाहीये. मात्र गडगंज संपत्ती आहे, करोडोंची अवैध मालमत्ता जमा केलेली आहे, पत्नींच्या नावे, मुलांच्या नावे, मित्रांच्या नावे सुद्धा आहे.
कर्मचाऱ्यांच्या नावे आहे, अशी ही सगळी संपत्ती कुठेतरी जप्त होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे ज्या राखेतून ही संपत्ती उभी केलेली होती, यातली बरीचशी संपत्ती ज्या राखेच्या डोलाऱ्यावरती उभी होती, ती राख सुद्धा आता त्याच्या हातातून निसटलेली दिसतेय. कारण इथून पुढचे टेंडर्स आहेत ते बीडपेक्षा बाहेरच्या लोकांना मिळणार आहेत आणि वाल्मिक कराड तुरुंगात असेपर्यंत हे टेंडर आता पासही झालेले आहेत आणि काही दिवसात इथला जो राखेचा उपसा आहे तो सुद्धा चालू होणार आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर या सगळ्या केवळ टेंडरमुळे पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडली असं वाटतं. अगदी निश्चितच समृद्धी. आणि ही सगळी टेंडर जेव्हा परळीच्या बाहेरच्या किंवा बीडच्या बाहेरच्या लोकांना देण्याचा निर्णय झालेला आहे, तर त्याची जी प्रक्रिया आहे ती समृद्धी थेट दिल्लीमधून राबवण्यात येणार आहे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट जे आहे ते या सगळ्याची प्रक्रिया सुद्धा राबवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं चहूबाजूंनी वाल्मिक आणि वाल्मिकच्या गँगची कोंडी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. अर्थातच ज्या गाभाऱ्यावर आपला सगळा ह्या गुन्हेगारीचा इतिहास वाल्मिक आणि वाल्मिकच्या गँगने उभं केला, त्या राखेनेच या सगळ्या गँगची कुठेतरी राख केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्यामुळंच वाल्मिक आणि वाल्मिकच्या गँगची संपत्ती तर जप्त करा असं स्वतः विशेष सरकारी वकील असणारा उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये समृद्धी मागणी केल्याचं पाहायला मिळतंय. 24 एप्रिलला या संदर्भातलं आर्ग्युमेंट जे आहे ते केलं जाणार आहे आणि आरोपींना आणि आरोपींच्या वकिलांना देखील योग्य कागदपत्रांच्या आधारे 24 एप्रिलच्या सुनावणीमध्ये न्यायालयासमोर आपली बाजू देखील मांडता येणार आहे. मात्र आज उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच या सगळ्या अनुषंगाने मागणी केल्याचं पाहायला मिळालं की वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा. कारण या अगोदर सुद्धा खरं तर SITने तो अर्ज दाखल केला होता, CID कडे सुद्धा त्याचा पाठपुरावा जो आहे तो करण्यात आला होता. मात्र परळी केजचं न्यायालय, त्यानंतर बीडचं न्यायालय, याच्यामध्ये ज्यावेळी चार्जशीट दाखल झालं त्यावेळी खरं तर ही सगळी मागणी होताना पाहायला मिळत नव्हती. मात्र आज उज्ज्वल निकम यांनी मागणी केल्यानंतर आरोपींच्या वकिलांच्या भूमिकेनंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरणार आहेत. मात्र निश्चितच समृद्धी या सगळ्यामुळं वाल्मिक कराडच्या अडचणी ज्या आहेत त्यावरच वाढताना पाहायला मिळतील. संकेत, आपण या सगळ्याच विषयांवर बोलत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की बीड आणि परळी आपण जर म्हणायला गेलो तर या ठिकाणी अनेक वर्षांपासून एकच राजकीय घराणं, एकच राजकीय नेता आणि त्याच्यानंतर एकच त्याने पोसलेला गुंड आपण म्हणू शकतो, त्यांचीच सत्ता कायम होती. सगळ्याच विभागांमध्ये म्हणजे अगदीच प्रशासकीय पासून पोलीस विभागापासून ते इंडस्ट्रीज पर्यंत सगळीकडे याच लोकांचं जाळं विस्तारलेलं होतं. यांच्याच मर्जीतले लोक सगळीकडे होते. आता मात्र हळूहळू करून संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एक एक करून इथले जे प्रस्थापित आहेत, या प्रस्थापितांच्या हातातून त्यांची जी सत्ता आहे ती कमी कमी होताना पाहायला मिळते. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. यांच्या मर्जीतले नसलेले काही पोलीस अधिकारी बसवण्यात आले, त्याच पद्धतीने प्रशासकीय अधिकारी बसवण्यात आलेत. त्याच पद्धतीने आता हे टेंडर जे आहे ते बाहेरच्या लोकांना दिलं जाणार आहे. त्यामुळे एका पद्धतीने अतिशय महत्त्वाचं अर्थकारण ज्या गोष्टीवरती उभं राहतं ते सुद्धा हळूहळू इथल्या प्रस्थापितांच्या हातातून सटकताना पाहायला मिळतं. ज्या कंपन्यांकडून खंडण्या गोळा केल्या जात होत्या, ज्यांच्या कडून बेकायदेशीररित्या आर्थिक वसुली करून यांच्या सगळ्यांची पोटं भरत होती, घरं भरत होती, त्यांच्यावरती कुठेतरी आता लगाम लागताना पाहायला मिळतोय. त्यामुळे बीड आणि परळीला येत्या काळामध्ये या सगळ्याच प्रकरणानंतर कुठेतरी सोन्याचे दिवस पाहायला मिळतील असं तुला वाटतंय? अगदी निश्चितच समृद्धी. म्हणजे ज्यावेळी अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळी सुषमा अंधारेंनी एक अपेक्षा व्यक्त केली होती की अजित पवारांनी परळीचा किंवा बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न जो आहे तो त्या ठिकाणी डेव्हलप करावा, विकसित करावा. अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून बीडला 2 दौरे देखील केले. मागचा दौरा, जो पहिला दौरा होता तो अर्थातच DPDCची बैठक, मग तो धनंजय मुंडेंची उपस्थिती, मग ते भाषण, या सगळ्यामुळं गाजल्याचं पाहायला मिळालं होतं. किंवा धसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब, या सगळ्यामुळे तो गाजल्याचा पाहायला मिळत होता. यावेळेसचा जो दौरा होता त्याच्यामध्ये अजित पवार हे अगदी त्यांच्या दादा स्टाईलमध्ये अगदी 6:30 पावणे 7च्या सुमारातच म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदरही बीडमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांची सगळ्या शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पुढच्या 4 तासानंतर आपण भेटूयात आणि ज्याच्यामध्ये योग्य ती माहिती घेऊनच तुम्ही माझ्यासमोर प्रेझेंटेशन करायचं आहे, अशी खास आपल्या शैलीमध्ये दादा स्टाईलमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. परळीचं विमानतळ, बीडमध्ये होणारं विमानतळ असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल, या सगळ्याच्या अनुषंगाने दादांनी बैठक घेतली होती. स्वतः 6 ते 7 तास दादा जवळपास बीडमध्ये ठाण मांडून होते. प्रत्येक गोष्टीचे अपडेट हे दादा जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील,
तिथले स्थानिक पत्रकार असतील, या सगळ्यांकडून दादा घेताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यामुळे निश्चितच अजित पवारांकडून महत्त्वाची हीच अपेक्षा आहे की हा सगळा रक्तरंजित जो काही पॅटर्न संगीत डिगोळ्यांपासून हत्या प्रकरणापासून अगदी महादेव गीते प्रकरण असेल किंवा संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण असेल, या सगळ्यामुळे जे काही गुन्हेगारीने ग्रासलेला बीड जिल्हा आहे, या सगळ्या बीड जिल्ह्याला रक्तरंजित पॅटर्नमधून हरित पॅटर्नमध्ये डिवायडेड करून या सगळ्या जिल्ह्याला जे आहे ते सुगीचे आणि सोन्याचे दिवस आणणं हीच अपेक्षा आहे. त्यामुळे या सगळ्याची सुरुवात कुठेतरी आत्ताच झाली आहे असं निश्चितच आपण म्हणू शकतो. मात्र नव्याचे 9 दिवस न राहता हे कायमस्वरूपी राहून खऱ्या अर्थाने बीड जिल्हा, जो साधू संतांचा जिल्हा, जो ऐतिहासिक जिल्हा असं नेहमी त्याचं वर्णन केलं जातं, त्या बीड जिल्ह्याला पुन्हा नव्याने सुगीचे दिवस किंवा यावं अशीच अपेक्षा देखील आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून व्यक्त करूयात. नक्कीच संकेत, तू दिलेली माहिती अगदी बरोबर होती आणि जे तू शेवटला बोललास तेही अगदीच महत्त्वाचं आहे. ज्या सगळ्याच गोष्टींची सुरुवात झालेली आहे बीडला, ज्या ज्या गोष्टींचे आत्तापर्यंत काही बेड्यांमध्ये जखडून ठेवलेलं होतं, काही ठराविक लोकांच्या हातात बीडची सत्ता होती, ती सत्ता तशीच न राहता बीड हे सगळ्यांसाठी ओपन असलेलं, सगळ्यांच्या मालकीचं, स्थानिकांच्या मालकीचं आणि स्थानिकांचं संरक्षण करणारं, स्थानिकांना पैसा कमवून देणारं, त्यांना राहण्यासाठी चांगलं वाटेल असं बीड जिल्हा निर्माण करण्यासाठी कुठेतरी आता पावलं उचलताना पाहायला मिळतात. हळूहळू करून बीडमध्ये चांगल्या गोष्टींची सुरुवात होतीये. औष्णिक ऊर्जा केंद्रांमधून आता बाहेरच्या लोकांना सुद्धा इथली राख उचलता येणार आहे. त्यामुळे आणखी जास्त प्रमाणात टेंडर्स निघत असल्यामुळे आणखी जास्त अर्थकारणाला कुठेतरी एक बळकटी मिळणार आहे. अशा सगळ्याच दृष्टिकोनातून बीड जिल्हा हा येत्या काही काळामध्ये प्रगतशील होईल, सुधारेल अशीच अपेक्षा आपण सुद्धा करूयात. वाल्मिक कराडला मात्र या सगळ्यानंतर जेव्हा त्याला ही गोष्ट कळेल, म्हणजे तुरुंगात त्याला आता ही खबर गेली असेल की नाही माहित नाही, पण जेव्हा त्याला ही खबर तुरुंगात कळेल की आता राखेचं साम्राज्य आपल्या हातात नाहीये, आपल्या साम्राज्याला सुरुंग लावलेला आहे आणि तोही थेट सरकारनेच लावलेला आहे, थेट दिल्लीतून सुरुंग लावला आणि इथून पुढची राख जी आहे ते बाहेरचे लोक सुद्धा उचलणार आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा हा एक धक्का असणार आहे. अर्थात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाताना पाहायला मिळतोय. बीड बाबतीत मात्र बऱ्याच चांगल्या गोष्टी घडताना दिसतात. त्यामुळे या सगळ्याच विषयातले जे काही अपडेट्स असतील ते टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत राहू. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.